जय शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जवळ आलेली आहे. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. गावातील तरुण मंडळ एकत्र येतात आणि खूप मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदाने शिवजयंती साजरी करतात. हे बघून मित्रांनो खूप मनाला आनंद होतो. खूप छान वाटतं, कारण आत्ताच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पटवून देण्याची ही काळाची गरज आहे. शिवाजी महाराज कोणासाठी जगले, त्यांनी स्वराज्य स्थापन कशासाठी केलं, का केलं, हेच आपण आजच्या नवीन शिवभक्तांना समजावून सांगणे खूप गरजेचे आहे. शिवजयंतीची तयारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या आनंदात, उत्साहात चालू झालेली आहे. काही तरुण मंडळांनी तर मोठमोठे मंडप, डीजे आणि काही ठिकाणी तर पारंपरिक पद्धतीने ढोल, ताशा, लेझीम, झांज अशा अनेक पद्धतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होणार आहे. महाराजांची मूर्ती प्रस्थापित करणे, डीजे लावणे आणि मोठमोठ्याने ओरडून त्या डीजे समोर नाचणे, असे नाचून आम्ही मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करतो आणि आपल्याला वाटतं की आम्ही खूप मोठ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केलो, तर असे नाही मित्रांनो. महाराजांचे विचार या शिवजयंतीचे निमित्त साधून महाराजांचे विचार प्रत्येक हिंदू बांधवाला समजावून सांगणे हे अत्यंत गरजेचे आहे. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना का केली आणि ती स्थापन कशी केली, कोणासाठी केली, त्यांच्या काय रूढी परंपरा होत्या, या प्रत्येक हिंदू बांधवाला समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. शिवजयंती ही पारंपरिक पद्धतीने साजरी झाली पाहिजेत. झांज, लेझीम, ढोल पथक अशा विविध पारंपरिक जे वाद्य आहेत, ह्या वाद्यातून हा मंगलमय सोहळा आपण पार पाडला पाहिजेत. शिवजयंतीचे औचित्य साधून मित्रांनो आपण एक आपल्या मनामध्ये संकल्प बाळगला पाहिजेत की यापुढे ह्याच दिवसापासून आपण शिवी देणे बंद करू. आपल्या आईवडिलांच्या डोळ्यातून आपण कधी अश्रू गळू देणार नाही. थोड्या मोठ्यांचा आदर करू. हेच शिवजयंतीचं औचित्य साधून आपण महाराजांच्या प्रतिमेसमोर शपथ घेऊया आणि ह्याचे आपण पालन करूया. शिवजयंती साजरी करणे म्हणजे काय, शिवजयंती आपण साजरी का करतो, तर महाराजांचे विचार, महाराजांच्या रूढी परंपरा, प्रथा ज्या काय होत्या त्या पुढच्या पिढीला समजाव्यात आणि पुढे त्या पिढीने महाराजांचे अंमल करून, महाराजांच्या विचारांचे पालन करून तसेच जगावे, ह्याचाच उद्दिष्ट ठेवून आपण शिवजयंती साजरी करतो. थोड्या मोठ्यांना मान सन्मान दिला की आपली किंमत आपणच वाढते. आपली किंमत आपणच वाढून घेण्यासाठी आपण महाराजांच्या विचारांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. डीजे लावून, वाद घालून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा आपण खूप मोठ्या आनंदाने पारंपरिक वाद्यात मंगलमय होऊन आपण शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात सर्व शिवभक्त एकत्र येऊन साजरी करूया. धन्यवाद. जय शिवराय.